आज आपण शेवपुरी, पाणीपुरी व दहीपुरी बनवूया। त्याच्यासाठी साहित्य बघा, इथे पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत, 1 पॅकेट, शेव घेतलेले आहेत, दही घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे, उकडलेले बटाटे आहेत, कांदे आहे, टोमॅटो आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, धणा पावडर आहे, चाट मसाला आहे, आमचूर पावडर आहे, काळं मीठ आहे, सफेद मीठ आहे। आता आपण चटणीचं साहित्य बघूया। हिरवी मिरच्या घ्यायच्या 25 ते 30, लिंबू घ्यायचं आहे, आवश्यकतेनुसार कोथिंबीर घ्यायची, आवश्यकतेनुसार पुदिना घ्यायचा आहे, आलं लसूण जेवढं आवडेल तसं आपण घेऊ शकतो। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। कोकम घ्यायचं आहे, 10 ते 12 फुलं घ्यायची कोकमाची, भिजवून ठेवायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। 2 ते 3 लिंबा एवढे चिंच भिजवून त्याची पण आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि खजुराचे पण आपण चिंच, गूळ आणि खजूर हे टाकून त्याची पण वेगळी चटणी बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपण हळद, मीठ, चाट मसाला आणि काळं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं उकडून घ्यायचं आहे। आपण परत थोडंसं मॅश करून उकडून घ्यायचं आहे। प्रकारे तिन्ही चटण्या बनवून रेडी आहे। आता आपण रगडा बनवून घेऊया। त्याच्यासाठी आता आपण हळद टाकलेली आहे, काळं मीठ टाकायचं आहे, थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे, चाट मसाला टाकायचा आहे आणि सफेद मीठ टाकायचं आहे आणि मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। आता आपण पाणीपुरीचे पाणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी हिरवी चटणी घ्यायची आहे, 4 चमचे, चिंच गुळाची चटणी घ्यायची आहे, 4-5 चमचे, कोकमची पण चटणी घ्यायची, 1च चमचा घ्यायचा आहे, सफेद मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा, काळं मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा, चाट मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा, आमचूर पावडर घ्यायची आहे, 1 चमचा। माझ्याकडे कैरीचे काप होते त्याच्यामुळे मी कैरीचे काप पण घालत आहे। वरून 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पाणीपुरीचं पाणी रेडी होतं। आता आपण शेवपुरी व दहीपुरीसाठी पुरी असं फोडून घेऊया थोडे थोडे। आता आपण पुरीमध्ये रगडा घालूया थोडंसं। बटाटे याचं मिक्सर बनवून घेतलेलं, बटाटे, कांदा, टोमॅटो याचं हे आपण घालूया। आता आपण बटाट्याचं मिक्सर घातलेलं आहे, याच्यामध्ये कोकमची चटणी थोडीशी हे करायची आहे। आता आपण चिंचेची चटणी पण घालून घेऊया। आता आपण ग्रीन चटणी घालून घेऊया। आता आपण शेव टाकून घेऊया प्रत्येका पोळीवरती। आता आपण दहीपुरीसाठी बघा साखर आणि दही मिक्स केलेले आहे, गोड घट्ट असं दही आहे। आता दहीपुरीवरती आपण घालून घेऊया। आता याच्यावरती शेव घालूया।
अशा प्रकारे शेवपुरी व दहीपुरी रेडी आहे. आता आपण पाणीपुरीचं बघूया. पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या आहे. कांदा, बटाटो, टोमॅटो घ्यायचा आहे. रगडा घ्यायचा आहे. पाणीपुरीचं पाणी घ्यायचं आहे. शेव घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाणीपुरी रेडी आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.